गांधी यहाँ? पंडित जी, देवीदास गांधी आया आपसे मिलने। सारी फॉर्मेलिटीज पूरी हो चुकी है, अंदर भेज दो उन्हें। आप मुझे 8 दिन के बाद फांसी पे चढ़ाएंगे ना? जी हाँ। तो फिर भेज दीजिए। आइए। हेलो। एक मिनट। श्योर, टेक योर टाइम। थैंक यू। कैसे आहात तुम्ही? आई एम गुड, हाउ अबाउट यू? I'm fine. क्वाइट कंजेस्टेड। आप जानते हैं इन्हें? अरे बहुत अच्छी तरह से जानते हैं. बरं तुम्हाला ती आठवली का हो प्रेस कॉन्फरन्स मधली भेट? कुठली? तुम्ही हिंदुस्तान टाइम्स ग्रुप तर्फे आला होता. हिंदुस्तान टाइम्स लक्क आठवली. अशी तेव्हापासून विचार करतोय, म्हटलं आपण भेटले नाही असं नाही कसं म्हणतात. आता नाही विसरणार ना तरमकर. बरं मला तर सांगा, एवढे लांब अंबाल्याला भेटायला मला का आला? येस, ऍक्च्युली मला नाही काही नाही, हरकत नाही, बोला. मैं आपके लिए कॉफी का इंतजाम करता हूँ। बेटर. कॉफी? पंडित जी, नाही काही नाही. माफ करा, तुम्हाला इथे बसायला काही देऊ शकत इट्स नाही. ओके, खरंच काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या आदरात इथेच करू शकत नाही. नथुराम, इट्स ओके, इट्स नाईस टू सी यू. नाही पुण्याला जर माझ्या घरी आला असत ना, तर खूप छान आदरात Right. इथे गेलास. इट्स ओके. ह्या खुर्ची ह्या स्टूलावर बसता. ओके, नो प्रॉब्लेम. काय हे स्टूल मला आले लिखाणापुरतं देतो. अच्छा. बसायचं. हो नाही नथुराम, याची गरज नाही. नथुराम, हे काय करताय? हो, पॅन्ट पांढरी आहे, मग खराब होईल ना. नथुराम, प्लीज सिट डाऊन. थँक्यू. फाशीची रिहर्सल झाली. रिहर्सल फाशीची? ते 8 दिवसानंतर मला देणार ना फाशी, हा, त्याची ते रिहर्सल करतात बघा. त्याची रिहर्सल असते? ती सेम माझ्यासारखीच बाहुली बनवली. अरे हो, डिट्टो तुमच्यासारखीच हा, आहे. आणि मग त्या बाहुलीला त्या आता सकाळपासून चाललंय त्यांचं फाशावर लटकवून. सकाळपासून का? पण ते काही केला तो खटकाच बसत नाही, काहीतरी म्हणे वजनात घोळ झाला. अच्छा, वजन. हा, ओके. हे सगळं म्हणजे त्या दिवशी 8 दिवसानंतर आम्हाला फासावर लटकवताना आम्हाला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून त्याची ही रिहर्सल करतात. एवढी काळजी घेतली जाते बघा. इंटरेस्टिंग. हा. त्यांना मी मगाशी म्हणत होतो, हा. म्हटलं ते काय होत नसेल तर आता डमी म्हणून मी उभा राहू का? नथुराम. नाही ते नको म्हणाले. म्हटलं का हो साहेब? नाही, ते आमच्या नियमामध्ये तसं बसत नाही. हा, करेक्ट आहे. हो करेक्ट काय, नियमामध्ये जर बसलं असतं तर मला आता ती नसती फाशी. अजून 8 दिवस शिल्लक आहेत. हो नाही, खाली नका बसू नका. हो, मी 302चा कैदी तरी आहे. सुद्धा तुम्ही इथे तुम्ही गांधींचे सुपुत्र आहात, मोठी माणसं. बस प्लीज एम्बॅरेसिंग नथुराम. प्लीज प्लीज. आता बोला, एवढ्या लांब मला भेटायला का आला? येस, सांगतो, एकच मिनिट. हा, या वकालतनाम्यावर मला आपली सही हवी, नथुराम. का? का म्हणजे तुमचं वकीलपत्र घ्यायचे म्हणून. मला तुमची फाशी चॅलेंज करायची, नथुराम. मला फाशी हवी आहे, का? कारण मी वध केला म्हणून. मारणाऱ्याला जगण्याचा काही अधिकार नाही, पण का? वाय? सांगतो ना, हे वकालतनामा पुढे केलात ना, तेव्हाच माझ्या सगळं लक्षात आलेलं होतं. पण तुम्ही दुखावले जाऊ नयेत म्हणून उत्तर द्यायचं टाळत होतो. बघा, गांधींना हिंसा मान्य नव्हती म्हणून त्यांच्या मारेकऱ्यालाही देहदंड होऊ नये हा तुमचा युक्तिवाद, जो मुळात कायद्यामध्ये बसतच नाही. वकील कायदा समजावून मगच वकालतनाम्यावरती आशिलाकडनं सही मागू शकतो. कायद्याच्या कक्षेमध्ये भावना, व्यक्तिगत हेवेदावे येत नाही. व्यक्तिगत म्हणजे मी व्यक्तिगत स्वार्थासाठी इथे आलो असं तुम्ही आरोप करताय? आरोप नाही, माझं तसं म्हणणंच आहे. बघा ना, हे वकीलपत्र घ्यायचंच होतं तर तात्याराव सावरकरांचं किंवा नाना आपटेचं का नाही घेतलं? या निर्दोष माणसांच्या बचावाला तुम्ही का नाही उभे राहिला? कट्टा तुमचा कुठलाही फायदा नव्हता. माझी फाशी चॅलेंज केल्यामुळं तुम्हाला तुमच्या वडिलांचं ते तत्वज्ञान सिद्ध करता येणार. कुठलं? एका गालावर थप्पड मारली की दुसरा गाल पुढे करायचा. माफ करा, रागावू नका, पण एक व्यक्ती या कक्षेच्या पलीकडे जाऊन एक विचार म्हणून मी गांधींचा विचार करू शकतो, पण तुम्ही नाही. अच्छा, आय सी. ओके, मग माझ्या वडिलांचा एवढा काय विचार केलाय तुम्ही? खूप केलाय. रिअली? मग सांगा ना. सांगतो ना.
सांगणारच आहे, कारण याच्यानंतर आपण कधी भेटणार नाही. तर आता जर मी काही बोललो नाही तर ते शल्य घेऊन तुम्ही आयुष्यभर फिरत राहा. फक्त सांगण्यापूर्वी तुमच्यासाठी फर्स्ट क्लास कॉफी मागवतो. कॉफी तुम्ही कशाला? नाही म्हणजे जेलर साहेब म्हणाले ना आणतो, हिल गेट इट. अहो त्यांची कॉफी कधीच येणार नाही. का? आपल्या दोघांना एकांतात बोलायला मिळावं म्हणून कॉफीचं निमित्त काढून निघून गेले ते. काय कॉफी आणायला नाही गेले. म्हणजे कॉफी येणार नाही. आता मी मागवली ना ताबडतोब येईल. बघा तुम्ही. अरे सिंग साहेब जरा आई. नाही 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 नथुराम, मी काय म्हणतो म्हणजे तुम्ही मागितल्यावर येईल आय एम शुअर, पण मला नको. नक्की? खरंच आय डोंट वॉन्ट. ओके ओके. नाही नाही सॉरी नाही फार चांगली माणसं. नाईस पीपल. हो फारच चांगली. बरं आता मला बोलण्यात फार वेळ घालवायचा नाही कारण माझ्याकडे वेळ फार कमी आहे. हे मी माझं मृत्यूपत्र लिहित बसलो. अच्छा. तर माझ्या मृत्यूपत्रामध्ये पहिली आणि अंतिम इच्छा काय माहितीये? काय? अखंड सिंधू नदी अखंड हिंदुस्थानात येईपर्यंत माझ्या अस्थी विसर्जित करू नये. नंतर त्या सिंधू नदीमध्येच विसर्जित कराव्यात. तर पिढ्यानपिढ्या माझ्या अस्थी हस्तांतरित कराव्या लागल्या तरी चालतील, पण त्या जतन करून ठेवा. आपल्या धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये अस्थी 10व्या दिवशी विसर्जित करतात. तोपर्यंत दरबाराच्या बाहेर ते बांधून ठेवतात. अस्थी विसर्जित झाल्याशिवाय आत्म्याला शांती मिळत नाही का मुक्ती मिळत नाही असं समजतात. मी जाणीवपूर्वक माझा आत्मा बंधनात ठेवणार आहे, त्याला मुक्तच होऊ देणार नाही. पण हे असं का नथुराम? कारण गांधीजींनी सुद्धा शेवटची इच्छा प्रदर्शित केली होती की त्यांच्या जाण्यानंतर त्यांची रक्षा जगभरामधल्या सर्व प्रमुख नद्यांमध्ये विसर्जित करण्यात यावी. पण पाकिस्तानात सिंधू नदीमध्ये त्यांची रक्षा विसर्जित करायला पाकिस्तानी सरकारनं नकार दिला. ज्या पाकिस्तानच्या जन्माला गांधीजी कारणीभूत ठरले त्याच पाकिस्ताननी गांधी नावाच्या एका हिंदू माणसाच्या अस्थीमुळं आता त्यांची झालेली सिंधू नदी बाटेल म्हणून अस्थी कलश परत पाठवला. यू नो बेटर दॅट. मग त्यावेळेला भारत सरकारला एक खास पत्र पाठवून मी विनंती सुद्धा केली होती की गांधींच्या रक्षेतील काहीतरी अंश जतन करून ठेवा. कारण आपल्या भारताचे शूर जवान एक ना एक दिवस नक्की ती सिंधू नदी या देशामध्ये खेचून आणतील. तेव्हा ती रक्षा सिंधू नदीमध्ये विसर्जित करा. आणि हे होईलच कारण गंगा खेचून आणणाऱ्या भगीरथांचा देश आहे हा. पण माझी विनंती मान्य केली गेली नाही. गांधींचा तो तडफडणारा आत्मा एकाकी पडू नये म्हणून माझ्या मृत्यूनंतर मी माझाही आत्मा मुक्त होऊ देणार नाही. मरणांतानी वैराणी सगळेच जण म्हणतात देवीदासजी, पण आयुष्यभर जी मूल्य पुजली जपली त्याला मृत्यूनंतरही वंदन करणारा नथुराम मात्र एकच असतो. तुमच्या वडिलांशी माझं खरंच सांगतो व्यक्तिगत वैर काहीही नव्हतं. त्यांचं भौतिक अस्तित्व संपवण्यामध्ये या देशाचंच भलं होतं. मी विद्वान नाही देवीदासजी, पण विद्वानांच्या सहवासामध्ये आयुष्यातली काही वर्ष काढली आहेत. श्रीमंत नसलो तरी खाऊन पिऊन सुखी होतो. या समाजामध्ये मला एक मान मरातब होता आणि वध करण्यापूर्वी मला कल्पना होती की वधानंतर या सगळ्या गोष्टींचा मला त्याग करावा लागणार आहे. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण माझ्या या क्रूर कृत्याचा उगम सहृदयता, स्त्री दाक्षिण्य आणि दया यांच्या आत्यंतिक भावनांमध्ये झाला. त्यामुळे नंतर होणारी जननिंदा आणि मृत्यूदंड हे दोन्ही परिणाम माहीत असून सुद्धा त्या भावनांपुढे मला ते कप पदार्थ वाटले आणि मी मृत्यू स्वीकारला. असा भेकडासारखा पळून नाही गेलो. मला माझी भूमिका मांडायची होती. माझ्याकडे निश्चित अशी भूमिका होती. ठोस असा विचार होता. फाईन, एक्सेप्टेड. बट नथुराम, गांधीजी हे अहिंसेचे पुजारी होते. सगळं आयुष्य त्यांनी देशासाठी वेचलं. यू अग्री? मग अशा महान नेत्याला बघा ते महान होतेच बरं का. ते महान होते. सत्य मी स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची काही गरज नाही. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी केलेला तो वर्णद्वेषाविरुद्धचा लढा असेल किंवा भारतामध्ये परत आल्यानंतर संपूर्ण भारत भ्रमण करून लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न असेल किंवा काँग्रेसच्या अधिवेशनामधलं ते त्यांचं गाजलेलं भाषण असेल की दिल्ली आणि मुंबईचे मुठभर वकील देशाचं नेतृत्व करू शकत नाहीत. हे सगळं धाडसाचंच आहे. त्यानंतर केलेला तो मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, चले जाव चळवळ, विदेशी कापडांची होळी, या सगळ्यामुळं मी सुद्धा त्यांचा भक्त झालो होतो. गांधीजींना अटक झाल्यानंतर साबरमती नो संत जेल माचे या घोषणा माझ्याही ओठांवरती आल्या होत्या. आणि तरीही फाळणी अनावश्यक होती. नाही नथुराम, हा उपाय फाळणी अनावश्यक होती. सातत्याने केलेलं मुस्लिम लंगुल चालन अनावश्यक होतं.
त्यासाठी बहुसंख्य हिंदूंच्या भावनांना पायाखाली तुडवणं अनावश्यक होतं. त्यातून झालेले हिंदू निर्वासितांची कत्तल अनावश्यक होती. पाकिस्तानला 55 कोटी देण्यासाठी केलेलं ते आमरण उपोषण अनावश्यक होतं. नाही नाही नथुराम, नाही. गांधीजींनी स्वतः कधीही हिंदू आणि मुसलमान असा पक्षपात केलेला नाहीये. पण पाकिस्ताननं केला आणि गांधींचा हा सगळ्यात मोठा पराभव आहे. कुठे नथुराम, कुठे गेला पक्षपात? मग का नाकारली त्यांची रक्षा सिंधू नदीमध्ये विसर्जित करायला? गांधीजी गेल्यानंतर पाकिस्तानच्या आकाशवाणीवरती रेडिओवर काय बातमी आली माहितीये? हिंदुओं का मसीहा गुजर गया. किसका? हिंदुओं का. आमचं वेगळं काय म्हणणं होतं? आम्ही हेच तर म्हणत होतो, गांधीजी तुम्ही आमचे आहात, आमचे. पण ते नेहमी म्हणायचे मी तुमचा नाही, मी त्यांचा आहे. नाही नाही नाही, हे बघा, गांधीजी साऱ्या मानवतेचे होते, है ना? बरोबर आहे. मग ब्रिटिशांशी लढण्याचं कारणच काय? ते सुद्धा मानवच होते. म्हणजे आम्ही ते मुसलमानांशी झगडायचं नाही. मग दक्षिण आफ्रिकेमध्ये ते श्वेतवर्णीयांशी का लढले? हो, ते सुद्धा मानवच होते. रादर ते ज्यांच्याशी लढले ते सगळे मानवच होते. प्लीज थँक्स. नथुराम, तुम्ही वकिली खरंच छान केली असते. सिरियसली. सल्ला द्यायला थोडा उशीरच केला. अग्रीड. गुड बाय मिस्टर गोडसे. हा, एक प्लीज थोडासा वेळ घेतो. काय पुन्हा कधी भेटणार नाही, उगाच मनात काही राहायला नको. शुअर. गांधींचा किंवा गांधीवादाचा विरोधक जेवढा मी नाही ना, तेवढे त्यांचे शिष्य आहे. नथुराम प्लीज, म्हणजे तुमच्यापेक्षा त्यांचे शिष्य जास्त विरोधक गांधीजींचे. कसं मी नाही समजलं. अगदी सिंपल आहे. बघा, मी गोळी झाडली, मग गांधी असे खाली कोसळले. कोसळताना त्यांच्या तोंडामधून असा अस्पष्ट उद्गार निघाला. मग अफवांचं मोळ उठलं. गांधी हे राम म्हणाले. एक मिनिट, म्हणजे ते हे राम म्हणाले नाहीत? मुळीच नाही. त्यानंतर जाब घेताना, जबानी घेताना माझ्याकडून सतत हेच वदवून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण मी बदलो नाही. जर ते हे राम म्हणालेच नाही तर मी असत्य का बोलू? पण त्यांच्या शिष्योत्तमाने जर हा डंका सतत पिटत ठेवला आणि इतिहासामध्ये तशी नोंद झाली तर मात्र तो गांधींचा किंवा गांधीवादाचा सगळ्यात मोठा पराभव ठरेल. नो नो नथुराम, नो, आय डोंट अंडरस्टँड. हाऊ डू यू से दॅट? सिंपल आहे. बघा, ज्या माणसांनी संपूर्ण आयुष्यभरामध्ये कधीही राम, रहीम, कृष्ण, करीम असा भेदभावच केला नाही किंवा असा भेदभाव कधी मानलाच नाही, तो माणूस मरताना फक्त रामाचंच नाव कसं घेईल? राम आणि रहीम दोघांचंही घेईल ना. आणि अगदी एकाच घ्यायचं झालं तर तो रहीमच घेईल. एकाचं घ्यायचं झालं तर तो रहीमच घेईल, कारण राम त्यांच्या हृदयात होता पण रहीम मुखात. 15 नोव्हेंबर 1949 माझ्या फाशीची तारीख निश्चित करण्यात आली. माणसांचं सोडा, पण पशूंना सुद्धा मृत्यू टोचायला लागला होता. आम्ही जेलमध्ये असताना एक छोटंसं मांजराचं पिल्लू बाळगलो होतं. मस्त धमाल करायचं, सगळ्यांकडनं दूध वसूल करायचं, तात्यारावांच्या डोक्यावर चढून बसायचं, धाडस ते पिल्लूच करू जाणे. तात्याराव एकदा गमतीनं म्हणाले सुद्धा, गेल्या जन्मीचा गोरा अधिकारी दिसतोय, गेल्या जन्मीची हौस या जन्मात भागवते झाले. पण मला शिक्षा सुनावण्या आदल्या दिवशीची ती रात्र, ते पिल्लू असं माझ्या अंतरुणामध्ये झोपलं होतं. मध्यरात्री अचानक उठलं आणि ताडकन कोठडीतनं पसार झालं. माझ्याबरोबरच सावलीसारखा वावरणारा मृत्यू त्याला जाणवला असेल कदाचित. नंतर मात्र ते माझ्या आसपास देखील कधी फिरकलं नाही. पण मला मात्र मृत्यू कधी बोचला नाही का टोचला नाही का मनाच्या गाभाऱ्यामध्ये सलत राहिला नाही. कस्तुरीसारखा पचवला असेल नाही. म्हणजे कस्तुरीचा सुगंध स्वतः मृगाला कधीच येत नाही, तसा याचाही सुगंध मला कधीच आला नाही. एक अवस्था म्हणून मी मृत्यूचा स्वीकार केला होता आणि माझा मृत्यू अपरिहार्य आहे म्हणून तो इतरांनीही स्वीकारला होता. आणि मग तो दिवस उजाडला. 15 नोव्हेंबर 1949 सकाळी 8 वाजता मला आणि नाना आपटेला फाशी देण्यात आली. चला 8 वाजायला आलेत, निघायला हवं.
स्वर्गारोहणाला जायचंय. हा येतो. जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्या महात्म्याला मी संपवलं त्यांच्या राष्ट्रसेवेबद्दल मात्र त्रिवार वंदन. पण राष्ट्रसेवकाला सुद्धा राष्ट्रविच्छेदनाचा किंवा राष्ट्रशत्रूला सहाय्य करायचा कुठलाही अधिकार नसतो. यापुढे गांधींचे गोडवे हवे तेवढे गा, पण या हिंदुस्थानला गांधीवादाच्या भोवऱ्यामध्ये मात्र कधी अडकू देऊ नका. आज जर माझी फाशी रद्द झाली असती, मला दया दाखवली गेली असती, तर तो माझा मृत्यू ठरला असता. पण आज गांधीवाद मृत्यूशय्येवर पडलाय आणि बुद्धिवादाचा भविष्यकाळ जवळ आलाय. निघतो. 8 म्हणजे 8. ते अधिकारी वाट बघताय. तो खटका बरोबर वेळेवर ओढायचा असतो. असं काय बघताय माझ्याकडे? असा तसा जाणार नाही मी. जोपर्यंत ती सिंधू नदी या देशामध्ये येत नाही, माझ्या अस्थी त्याच्यात विसर्जित होत नाहीत, तोपर्यंत मी जात नाही. सतत तुम्हाला जाणवत राहील मी यानंतर. सतत माझा प्रत्येक शब्द तुमच्या कानामध्ये असा ऐकायला येईल. तुम्हाला जाणवेल मी, तुम्हाला शरीराने नाही आत्म्याने. येतो. जय हिंद. वेदी वरया राहीन मी स्थिर, वेदी वरया राहीन मी स्थिर. न्यायासाठी आप्तांशीही, न्यायासाठी आप्तांशीही लढणे मागे फिरणे नाही. होता संभ्रम धनुर्धराला, स्फूर्तीप्रद हरिगीता गाई. ठाई ठाई खला मारले त्याने जग कल्याण पायी. केले कहो पापतयाने आपण म्हणतो नाही नाही. समजा असे ते कृष्णार्पण ते करत तो अन मी तर. वेदी वरया राहीन मी स्थिर, वेदी वरया राहीन मी स्थिर.